राजश्री पडार, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. आज झाडे वाचवा जीवन वाचवा या विषयावर माझे विचार मांडत आहे. झाडे, वृक्ष हे नाव ऐकताच एकच गाणे आठवते व ते म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरी. परंतु आज हे फक्त गायनातच शिल्लक राहिली आहे. निसर्ग आणि आनंद आहे. निसर्ग आणि पर्यावरण हाच जीवनाचा खरा आधार आणि आनंद आहे. झाडे नाही तर जीवनसुद्धा नाही. जगभरात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत आणि गंभीर परिणाम दिसायला लागले आहे. आज झाडे नष्ट झाल्यामुळे सर्व प्रदेश, पहाड, जंगले ओसाड पडली आहेत. औषधीयुक्त वनस्पती मिळणंही दुर्मिळ झाली आहे. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही. यामुळेच सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे. पाऊस कमी पडल्यामुळे सर्वात मोठी समस्या जाणवत आहे ती पाणी टंचाईची. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड झाल्यामुळे व नवीन वृक्षाची लागवड न झाल्यामुळे एवढेच पर्जन्यमान कमी झाले आहे. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की झाडे वाचवा जीवन वाचवा. धन्यवाद. मी दीक्षांत मेंढे, इयत्ता 9वीचा विद्यार्थी, मोदकांचा मास्टर प्लॅन या विषयावर माझे विचार मांडणार आहे. एकदा काय झालं, पार्वती माईने गणपती बाप्पासाठी खास 21 गरमागरम मोदक बनवले. बाप्पांचे डोळे आधीच मोदकांच्या सुगंधांनी फिरत होते. पण पार्वती माईनं कडक सूचना दिल्या, मोदक थंड झाल्यावरच खायचे. बाप्पाने मान डोलवली पण डोळ्यांनी आधीच मोदक गिळून टाकले होते. तो शांतपणे वाट पाहतोय असं भासवत होता, पण मनात मास्टर प्लॅन आखत होता. अचानक पार्वती आई पाण्याला गेल्या आणि बाप्पाने विजेच्या वेगाने 5 मोदक गायब केले. इतक्यात शिवशंकर परत आले आणि मोदकांची संख्या कमी पाहून विचारलं, हे काय बाळ, मोदक कुठे गेले? बाप्पा निरागस चेहऱ्याने म्हणाले, बाबा मी तपास करतो, नक्की उंदीर मामानेच चोरी केली असणार. पण गुपित फार वेळ लपलं नाही, कारण बाप्पाच्या तोंडावर अजूनही खोबऱ्याचे कीस आणि गुळाचा ठसा लागलाच होता. पार्वती माई रागावल्या पण बाप्पा हसत म्हणाले, मी मोदक नाही खाल्ले तर भक्तांनी प्रसादाला काय खायचं आहे? आणि तेव्हापासून गणपती बाप्पा आणि मोदक यांचं कधीही न तुटणारं नातं अधिकृत झालं. नमस्कार, मी अर्णव जोशी, इयत्ता 8वीचा विद्यार्थी. आज तुमच्यासमोर माझे आजी आजोबा या विषयावर माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. माझे आजी आजोबा. आजी माझ्या काळजीचं घर, माया तिची माझ्यावर, बोलते नेहमी गोड गोड, वेळ आल्यावर मोडते माझी खोड. आजोबा माझे खूप हुशार, प्रेम लावतात मला फार, शिकवतात मला गोष्टी खूप, म्हणूनच त्यांच्यामुळे वाढतो माझा हुरूप. आजी आजोबा असावे प्रत्येक घरात, असतील ते तर आनंद पडेल पदरात. ते असतात अनुभवाची खाण, म्हणूनच मला त्यांचा वाटतो वेळोवेळी अभिमान. आजी आजोबा लाभले मला, भाग्य माझे थोर, सदैव त्यांची साथ मिळो, नाहीतर लागेल माझ्या जीवाला घोर. आजी आजोबा म्हणजे वटवृक्षाची सावली, त्यांच्यातच दिसते मला पंढरीची माऊली, त्यांच्यातच दिसते मला पंढरीची माऊली. धन्यवाद. मी मधुरा चौरे, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी, आज जंगलातील सभा या विषयावरील माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. जंगलातील सभा. जंगलात एकदा सभा भरली, प्राणी मंडळी सगळी जमली, उड्या मारत आला ससा, म्हणाला सगळे चुप बसा. दचकत दचकत आले हरीण, म्हणाले मी भाषण करेन. जिराफ आले हलवत पाठ, मान करून बसले ताठ. फांद्यांवरून माकड आले, सगळे प्राणी शांत झाले. गेंडा, अस्वल, हत्ती आले, सगळेजण खाली बसले. वनराजांनी गर्जना केली, म्हणाले सभा आता सुरू झाली. धन्यवाद.